तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, फायनली ज्या गोष्टीची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो ते म्हणजे ह्या नराधमाला राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा कधी मिळणार। आणि फायनली तो दिवस आलेला असतो। नियतीने राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळून दिलेली असते आणि अशी तशी नाही, त्याने ज्या ज्या मुलींना फसवलेलं असतं, ज्याच्या लोकांचा त्याने खून केलेला असतो, त्या प्रत्येकाने येऊन इथे आता राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते। त्याच्या विरोधामध्ये पोलिसांसमोर साक्ष दिलेली असते आणि शेवटी अंजलीच्या समोर राकेशचं कारस्थान हे उघडं पडलेलं असतं। अंजलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच राकेशचं सत्य समजल्यानंतर त्याच दिवशी पोलीस आता राकेशला घेऊन जातात। राकेशचं सत्य समजताच इथे आता अंजलीला तिच्या चुकीची जाणीव झालेली असते आणि मग इथे अंजली ईश्वरी आणि अर्णवची हात जोडून माफी मागते। कारण याच राकेशचं सत्य सांगण्यासाठी ईश्वरीने जेव्हा प्रयत्न केलेले असतात तेव्हा अंजलीने तिच्यावरती नको नको ते आरोप केलेले असतात। तिच्याबरोबर असलेले सगळे संबंध तिने तोडलेले असतात। ती कशी चुकीची आहे, तिची बोलण्याची पद्धत किती चुकीची आहे, इथपर्यंत तिने ईश्वरीला घालून पाडून बोलत तिचा रागराग केलेला असतो। आणि त्याची जाणीव झाल्यानंतर अंजली सगळ्यांसमोर ईश्वरी आणि अर्णवची हात जोडून माफी मागते। आणि इथे जेव्हा राकेश पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, पोलिसांची पिस्तूल घेऊन ईश्वरीच्या डोक्याला ती पिस्तूल लावून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रमाकांत काकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बांबू हातामध्ये घेऊन राकेशचं डोकं फोडत इथे ईश्वरीचा जीव वाचवलेला असतो। आणि तेव्हा अर्णवच्या मनामध्ये त्याच्या बाबांबद्दल असलेला राग आता निघून गेलेला असतो। तेव्हा अर्णव आणि अंजली हे दोघेजण आपल्या बाबांना मिठी मारतात आणि तब्बल 20-22 वर्षानंतर त्यांना प्रेमाने बाबा अशी हाक मारत त्यांचा पुन्हा एकदा वडील म्हणून स्वीकार करतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे आता राकेशने पळून जाण्याचा मलेशियाला पूर्णपणे प्लॅन केलेला असतो। त्याने 2 इथे आता कार्बनचे सिलेंडर आणून ठेवलेले असतात। त्याचा संपूर्ण धूर घरामध्ये केला तर सगळेजण बेशुद्ध होतील किंवा मरून जातील आणि मग पैसे, त्याचबरोबर दागिने आणि इथे 50 कोटीचं लोन घेतलेले पैसे, हे सगळं लुबाडून राकेश मलेशियाला जाणार असतो। अंजलीला वाढदिवसाचं तो गिफ्ट देणार असतो। ते गिफ्ट हेच की तो आता तिला मारून तो मलेशियाला पळून जाणार आणि त्यासाठी त्याने संपूर्ण तयारी आधीपासूनच सुरू केलेली असते। पण राकेशला माहिती नसतं या वेळेला त्याला पकडण्यासाठी अर्णवने आणि ईश्वरीने जाळं आधीपासूनच विणून ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये राकेशच्या विरोधातले सगळे साक्षीदार आणि पुरावेसुद्धा त्यांनी जमा केलेले असतात। त्याच्यामध्ये महत्त्वाचा साक्षीदार असतो तो म्हणजे डॉक्टर, ज्याने मेमरी लॉसचं खोटं सर्टिफिकेट तयार करून दिलेलं असतं। त्याचबरोबर ते 2 साक्षीदार ज्यांनी रस्त्यावरती राकेशचा अपघात होताना बघितलेला असतं, पण तो अपघात खोटा असूनसुद्धा त्याने खोटी साक्ष देऊन राकेशला वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्याच्या प्लॅनमध्ये सामील झालेले असतात। ते दोन्ही साक्षीदार अर्णवला आता भेटलेले असतात आणि तारा, जी शलाकाची बहीण आहे आणि जी राकेशची असिस्टंट म्हणून कंपनीमध्ये काम करत असते, पण तिने राकेशच्या विरोधातले सगळे पुरावे हे आता व्हॉइस रेकॉर्डरचा वापर करून मिळवलेले असतात। आणि तेव्हा हे सगळेजण आता अर्णव ईश्वरीची राकेशला पकडण्यामध्ये मदतच करत असतात। आणि जेव्हा इथे राकेशने त्या सगळ्या लोकांना गोडाऊनमध्ये बांधून ठेवत त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, तेव्हा अर्णव आणि आकाशने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या आगीमध्ये जाऊन त्या सगळ्यांना इथे सोडून बाहेर सुखरूपरित्या आणलेलं असतं। तेव्हा अर्णव म्हणतो, ज्या नीच माणसाची तुम्ही आत्तापर्यंत पैशासाठी मदत करत होता, त्या माणसाने तुमच्या जीवाची पर्वा न करता त्याची इथे कातडी वाचवण्यासाठी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केलाच ना। ते म्हणतात की आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं की हा माणूस आमच्या जीवावरती उठेल, आम्ही तर फक्त विश्वास ठेवून पैशासाठी काम करत होतो। तेव्हा अर्णव म्हणतो, पण आता तुम्हाला कळलंच असेल तो कसा आहे ते, तेव्हा मी सांगतो तसं करा। आता तुम्ही माझी मदत करायची आहे, पण मदत कशी करायची, कुणाला काहीही कळू द्यायचं नाही। तेव्हा इथे ती माणसं म्हणतात की ठीक आहे,
मग डॉक्टर, ते 2 साक्षीदार आणि तारा या सगळ्यांना अर्णवने एक प्लॅन समजावून सांगितलेला असतो आणि त्या प्लॅननुसार आता सगळेजण वागणार असतात. आणि तेव्हा इथे अंजलीचा वाढदिवस रात्री 12 वाजतासुद्धा सेलिब्रेट केलेला असतो आणि आता रात्री सगळेजण एकत्र येऊनसुद्धा सेलिब्रेट करतच असतात. आणि तेव्हा सगळेजण अंजलीला गिफ्ट देतात, सगळेजण काही ना काहीतरी देतात. फक्त राकेशच काय म्हणतो, अंजली मॅडम तुमच्यासाठी मी गिफ्ट आणले, ते बाहेर आहे, मी घेऊन येतो. आणि तो गिफ्ट आणायला जात नाही. त्याने ते गॅसचे सिलेंडर जे आणलेले असतात ना कार्बनचे, तो वायू इतका विषारी असतो की तो जर नाकातोंडात गेला तर माणूस एकतर बेशुद्ध होईल किंवा तो डायरेक्ट मरूनच जाईल. अशा पद्धतीचा तो विषाणू असतो आणि तो आता त्याने घरामध्ये सगळीकडे फवारलेला असतो. आता राकेशला माहितीच नसतं की ते विषाणूचे जे कार्बनचे सिलेंडर असतात ते त्या महानगरपालिकेच्या लोकांनी घेऊन गेलेले असतात आणि तिथे मामाने आता सेम सिलेंडर आणलेले असतात, पण त्याच्यामध्ये फक्त धूर असतो, ज्याने कुणाला काही त्रास होणार नाही असा त्याच्यामध्ये फोम असतो. त्यानंतर राकेश आता सगळीकडे तो मारतो आणि सगळेजण बेशुद्ध होण्याचं फक्त नाटक करतात. कुणीही बेशुद्ध झालेलं नसतं, फक्त नाटक करतात. तेव्हा इथे राकेश अंजलीला काय म्हणतो की अंजली माझी बायको बिंडोक, अगं तू एक नंबरची बिंडोक आहेस गं, मूर्ख आहेस. आता तुला काय वाटलं की तुझा नवरा किती चांगला आहे म्हणून तू माझ्याशी लग्न केलंस ना, तू अशी आहेस ना बिंडोक, म्हणूनच तू माझ्याशी लग्न केलंस. कुठलीही शहाणी मुलगी माझ्याबरोबर लग्न करणार नाही. बघ ती ईश्वरीने लग्न केलं का माझ्याशी? अजिबात नाही ना. आणि इथे आता अंजली बेशुद्ध आहे असं म्हणत त्याने अंजलीच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्यासुद्धा काढून घेतलेल्या असतात. नम्रताच्या हातामध्ये असलेल्या सोन्याच्या बांगड्यासुद्धा काढून घेतलेल्या असतात आणि नंतर तो ईश्वरीलासुद्धा छेडायला गेलेला असतो. तेव्हा ईश्वरी डोळे उघडते आणि राकेशला बघते आणि जोरदार त्याच्या थोबाडीत देते. एक थोबाडीत दिल्यानंतर राकेश आता खालीच पडलेला असतो. तेव्हा अर्णव उठतो आणि अर्णवसुद्धा राकेशला बेदम मारतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, जेवढे लोक आता बेशुद्ध झालेले असतात ना, तेवढे लोक फक्त बेशुद्ध होण्याचं नाटक करतात. सगळेजण आता उठून बसतात आणि म्हणतात की राकेश तुझा खेळ संपला. तेव्हा अंजलीसुद्धा आता उठून बसते. अंजलीने सुद्धा हे नाटक केलेलं असतं. तेव्हा इथे अंजलीला बघितल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण आत्तापर्यंत तो तिच्या जीवावरतीच फक्त त्या घरामध्ये उड्या मारत असतो, कारण तिचा त्याच्यावरती जीवापाड प्रेम असतं आणि जीवापाड विश्वास असतो. त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत राकेश त्या घरामध्ये सगळ्यांना फसवत असतो, अगदी अंजलीला सुद्धा. आणि तेव्हा इथे अंजली म्हणते, काय हो मलेशियाला पळून जात होता का तुम्ही? आणि त्याचबरोबर हा सगळा धूर करून सगळ्यांना बेशुद्ध करून माझ्या हातातल्या बांगड्यासुद्धा घेऊन गेलात, लाज नाही वाटत तुम्हाला असं वागताना? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ताई कितीतरी दिवस कितीतरी महिने आम्ही तुला हेच सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू त्यांच्यावरती इतका आंधळा विश्वास ठेवत होतीस की तुलाच आम्ही चुकीचं वाटत होतं आणि हे तुला बरोबर वाटत होते. तेव्हा हा राकेश याची लायकी नाही आहे तुझा नवरा म्हणून घेण्याची, तुझ्याबरोबर इथे राहण्याची. त्यामुळे आत्ताच्या आत्ता या नराधमाला आपण जेलमध्ये टाकलं पाहिजे. तेव्हा इथे लगेच राकेश म्हणतो, खोटं बोलतायत हे सगळं खोटं आहे हे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का, मग हा सिलेंडर कसला आहे सांगा ना, सिलेंडर कसला आहे? तेव्हा इथे आता राकेशकडे शब्द नसतात. पोलीस त्या ठिकाणी आलेले असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो त्या ठिकाणी तारासुद्धा आलेली असते. ताराने कशा पद्धतीने राकेशने आत्तापर्यंत सात्विक फॅशनमध्ये फ्रॉड केला, 35 लाखाचे खोटे बिल्स तयार करून घेतले, त्यानंतर 50 कोटीचं लोन अंजलीच्या नावावरती आणि सात्विक फॅशनवरती त्याने काढण्यासाठी इथे आता बँकेमध्ये त्याने काही फॉर्म दिलेले असतात ज्याच्यावरती अंजलीच्या सह्या असतात आणि त्याला 50 कोटीचं लोन हवं असतं पळून जाण्यासाठी. तेव्हा इथे हे सगळे पुरावे आता ताराने दिलेले असतात आणि त्याचबरोबर व्हॉइस रेकॉर्डर तिने जागोजागी लावून आता त्याचं संपूर्ण बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं. त्याला अर्णवची कंपनी इथे पूर्णपणे अगदी रस्त्यावरती आणायची असते आणि अर्णवलासुद्धा ते त्याचं स्वप्न असतं आणि मग सगळं लुबाडून त्याला मलेशियाला पळून जायचं असतं. त्यानंतर शलाकाचे काका तिथे आलेले असतात. शलाकाबरोबर लग्न करून तिला राजेश्वर पाटील या नावाने फसवून कसं मारलं हे त्यांनी आता पुरावा देऊन सिद्ध केलेलं असतं. आणि तारा ही दुसरी तिसरी कुणी नसून शलाकाची आत्ते बहीण आहे हे सुद्धा तिने सांगत, मी आपल्या बहिणीचा बदला घेण्यासाठी इथे आले. लग्नाचा फोटो दाखवून अंजलीच्या समोर त्या आता सादर केलेल्या असतात. तेव्हा इथे रिया आलेली असते.
बाकीच्या मुली ज्या सोनल, पूजा या सगळ्या मुली असतात त्या सगळ्या तिथे राकेशच्या विरोधामध्ये साक्ष देण्यासाठी आलेल्या असतात. कारण ज्या ठिकाणी त्याने तो बॉक्स ठेवलेला असतो ना, त्याचा लव बॉक्स, तो आता अर्णवला सापडलेला असतो आणि त्या प्रत्येक मुलीचं नाव त्याच्यामध्ये असतं. त्या प्रत्येक मुलीला त्या ठिकाणी आता साक्ष देण्यासाठी बोलावलेली असते. तेव्हा राकेशच्या विरोधामध्ये सगळ्यांनी साक्ष दिल्यानंतर इथे आता त्याने प्रत्येक मुलीला वेगवेगळ्या नावाने कशा पद्धतीने फसवलं हे तर समोर आलेलं असतं. पण तेव्हा ईश्वरी म्हणते आणि अंजलीताई, महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा तुमच्यासाठी राजेश असेल, पण ह्याचं नाव आहे राकेश. राकेश निकम म्हणून याने मलासुद्धा फसवलं. ज्या राकेशबरोबर माझं लग्न ठरलं होतं ना, तो दुसरा तिसरा कोणी नसून हाच नराधम आहे. आणि ह्याच्या तावडीपासून मला वाचवण्यासाठी अर्णव सरांनी घाईघाईने माझ्याबरोबर लग्न केलं. कारण त्यांना तुमचा संसार वाचवायचा होता आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचं होतं. म्हणून अर्णव सरांनी या माणसापासून मला वाचवण्यासाठी माझ्याबरोबर घाईघाईने लग्न केलं. त्यामुळे इथे आता हा राकेश आहे, त्याने आमच्या इथे भाड्याने घर घेतलं होतं आणि पेइंग गेस्ट म्हणून तिथे राहत होता. आणि आम्हाला सांगितलं की तो वकील आहे, त्याचं लग्न झालेलं नाही आहे, तो अनाथ आहे. आणि तेव्हा माझ्या बाबांनी माझं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा माझ्या बाबांसमोर सत्य आलं आणि ते लग्न लावण्यासाठी घाई करत नव्हते, तेव्हा या माणसाने अर्णव सरांची गाडी घेऊन माझ्या बाबांना उडवलं, माझ्या बाबांचा अपघात केला आणि त्यानंतर सगळा आरोप अर्णव सरांवरती करून मोकळा झाला. हा तोच माणूस आहे ज्याने माझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. हे सुद्धा आता ईश्वरी सांगते आणि हे सांगण्यासाठी ईश्वरीचे बाबा देखील तिथे आलेले असतात आणि ते येऊन ती साक्ष देतात. तेव्हा इथे अंजलीला आता जीव देण्यासारखं वाटत असतं. कारण ज्या नवऱ्यावरती तिने इतका आंधळा विश्वास ठेवलेला असतो, तो इतका नीच निघावा, इतका नीच निघावा. म्हणजे ती तिच्या नवऱ्याची पूजा करणंच तिने फक्त बाकी ठेवलं होतं. ती त्याला देवच मानायची. पण जेव्हा सर्व लोकांनी आता राकेश नेमका कसा आहे हे पुरावे देऊन जेव्हा सांगितलं ना, तेव्हा अंजलीला आता काय करावं आणि काय नाही हे सुद्धा कळलं नाही. ती वेड्यासारखी वागत असते. ती फक्त राकेशच्या थोबाडी देते आणि म्हणते, चिंटू, या नीच माणसाला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग, आत्ताच्या आत्ता याला इथून जायला सांग. तेव्हा इथे ते आपल्या मुलीला घेऊन येते आणि म्हणते, या मुलीवरती सुद्धा आता तुमचा काही अधिकार नाही आहे, ही माझी मुलगी आहे, कळलं ना. तेव्हा इथे आता राकेशला पोलीस घेऊन जात असताना तो पोलिसांची पिस्तूल खेचून घेतो आणि तो ईश्वरीच्या डोक्याला लावतो. ईश्वरीच्या डोक्याला लावल्यानंतर तो आता म्हणतो की कुणीही समोर यायचं नाही आणि तो बाहेर पळून जाणार. रमाकांत काका मागून येतात आणि ते बांबू राकेशच्या डोक्यामध्ये घालून त्याच्या हातातली पिस्तूल खेचून घेतात. तेव्हा इथे डोक्याला हात लावून आता राकेश बसलेला असतो. ईश्वरी पटकन त्याच्या तावडीतून निसटून जाते. तेव्हा पोलीस राकेशला पकडतात. तर रमाकांत काकांमुळे इथे आता ईश्वरीचा जीव वाचलेला असतो आणि मेन म्हणजे इथे राकेश आता पोलिसांच्या तावडीत सापडलेला असतो. त्यानंतर इथे अंजली सगळ्यांसमोर आता अर्णव ईश्वरीला म्हणते की मला माफ करा, इतकं सत्य तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न केलात, पण मी प्रत्येक वेळेला तुमच्यावरती खोटे नाटे आरोप केले. ईश्वरीला मी चुकीचं समजले. ती प्रत्येक वेळी फक्त माझ्या भल्याचा विचार करत होती, मला ह्या नीच माणसापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिला चुकीचं समजले. त्यासाठी मला माफ कर ईश्वरी. आणि ती अर्णव ईश्वरीची हात जोडून आता माफी मागत असते. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते, अंजलीताई, तुम्ही माफी मागू नका. अहो, तुम्हाला हे सत्य काही माहितीच नव्हतं, म्हणून तर तुम्ही आमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाहीत ना. पण आता जेव्हा सगळे पुरावे, सगळे साक्षीदार तुमच्या समोर आहेत आणि हे सांगणं तुम्हाला आजच का गरजेचं होतं, कारण हा नीच राकेश उद्या सकाळी मलेशियाला पळून जाणार होता. म्हणूनच हे सत्य आम्हाला आत्ताच्या आत्ता तुम्हाला सांगावं लागलं. पण तुमचा वाढदिवस आम्हाला खराब करायचा नव्हता. पण जर तसं झालं नसतं तर हा माणूस उद्या सकाळी मलेशियाला निघून गेला असता आणि सत्य तुम्हाला कधीच कळलं नसतं. त्यामुळे इथे आता अंजलीचे डोळे उघडलेले असतात. तेव्हा इथे रमाकांत काकांच्या थोडं हाताला लागलेलं असतं. कारण जेव्हा राकेश त्यांना धक्का देतो तेव्हा त्यांच्या हाताला थोडंसं लागतं. तेव्हा अर्णव त्यांचा हात पकडतो आणि त्याच्यावरती पट्टी वगैरे करतो आणि बाबा तुम्ही ठीक आहात ना असं विचारतो. तेव्हा रमाकांत काकांच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. 20 वर्षानंतर अर्णवने त्यांना बाबा अशी हाक मारलेली असते. तेव्हा ते आपल्या मुलाला मिठी मारतात. अंजलीसुद्धा येते आणि आपल्या वडिलांना मिठी मारते
आणि त्यानंतर दोघेही बाबा अशी हाक मारतात तेव्हा रमाकांत काकांना खूप जास्त आनंद हा झालेला असतो. ज्या क्षणासाठी ते तिथे आलेले असतात, ज्या क्षणाची ते वाट बघत असतात की आपल्या मुलांनी आपल्याला प्रेमाने इथे बाबा अशी हाक मारावी आणि तो क्षण आता आलेला असतो. जेव्हा ईश्वरीचा ते जीव वाचवतात तेव्हा त्यांना कळतं की माझे बाबा चुकीचे नाही आहेत. त्यावेळेला त्यांना फसवलं गेलं होतं आणि आतासुद्धा ते सुधारण्यासाठी आमच्यासाठी इथे आले आहेत. नाहीतर त्यांनी तर त्यांचा मार्ग निवडला होता. निर्दोष असूनसुद्धा ते पुन्हा इथे आलेत फक्त आमच्यासाठी, आमच्या प्रेमासाठी. तेव्हा अर्णव झालं गेलं सगळं विसरून जातो आणि आपल्या वडिलांना इथे पुन्हा एकदा त्यांचा वडील असण्याचा मान देत त्यांना प्रेमाने बाबा अशी हाक मारत त्यांना मिठी मारतो.